नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण अगदी शॉर्ट उपस्थित राहिला. सर्वप्रथम आपले स्वागत करतो, आपले आभार मानतो. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाड्याचे नितीन काळे, श्री नेताजीराव पाटील, श्री खंडेराव चौधरी आणि डॉक्टर देवकरजी हे उपस्थित या सर्वांचं या प्रेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि त्यासाठी मी काळेसाहेबांनी सुरू. नमस्कार. 22 तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा, त्याचसोबत दिवंगत माजी मुख्यमंत्री अजितदादा यांची जयंती त्या दिवशी आहे. या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीनं आणि तेरणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं भव्य असं सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे. याचं 22 तारखेला मल्टीपर्पज जी शाळा आहे त्या मैदानामध्ये हे भव्य असं सर्व रोग निदान शिबिर आणि त्याचसोबत भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रभर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, आमचे नेते राणाजी जयश्याम पाटील ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर मोठ्या संख्येनं त्यामध्ये रक्त बॉटल्स गोळा करण्याचा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला आहे. या सर्व रोग निदान शिबिराचं वैशिष्ट्य यावेळेस की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, आरोग्य शिक्षण, त्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल असेल, आयटी कॉलेज असेल, जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन आणि DHOच्या माध्यमातून आणि तेरणा मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून 200 पेक्षाही जास्त तज्ज्ञ डॉक्टर्स यांची सेवा धाराशिव, कराडा आणि धाराशिव तालुक्यातील सर्व नागरिकांना मिळणार आहे. यामध्ये मेडिसिन असं, मेडिसिनमध्ये ECG पासून ब्लड शुगर टेस्ट असतील, त्याचसोबत अस्थिरोग, बालरोग, महिलांचे जे विविध आजार आहेत, त्याचसोबत त्वचारोग, नेत्ररोग आणि विशेष करून बऱ्याचदा सर्व रोग निदान शिबिरामध्ये दंत विभाग नसतो, पण ह्यावेळेस आपण आवर्जून दंत विभाग त्यामध्ये इन्क्लूड केला आहे. मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील जनतेनं यामध्ये सहभाग नोंदवावा. आपल्या आजूबाजूच्या जे रुग्ण आहेत त्यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं द्यावी ही विनंती आपल्या माध्यमातून धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील जनतेला मी करतो. मी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊंना विनंती करतो की त्यांनी पुढील आपल्याशी संबोधित करा. आपल्या सगळ्यांना नमस्कार. हाच विषय आजच्या मुख्य या पत्रकार परिषदेचा आहे. आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की आपण धाराशिवच्या मल्टीपर्पज ग्राउंडवरती एक चांगलं भव्य असं सर्व रोग निदान आणि भव्य असं महाआरोग्य शिबिर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आपल्या महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त हे महाआरोग्य शिबिर आयोजित करतो. जसं की आता काळेसाहेबांनी सांगितलं, या महाआरोग्य शिबिरामध्ये आपण सर्व रोग निदान आणि त्याच्या पुढचं सुद्धा नंतरचं निदानानंतरचं जे उपचार पद्धती आहे
या सगळ्या विषयामध्ये आपण या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पेशंट्स म्हणजे रुग्णांची सेवा घडवण्यासाठीचा हा उपक्रम आपण इथे राबवतोय. आणि तेरणा सोशल फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या दोन्हीच्या माध्यमातून साधारण 200 पेक्षा जास्त डॉक्टर या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित असतील. त्यातले त्यात तज्ज्ञ असे जितके काही त्या विषयातले विभागातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, या तज्ज्ञ डॉक्टरांना आपण विशेष करून या सर्वरोग आणि महाआरोग्य अभियानामध्ये या शिबिरामध्ये आमंत्रित केलंय. मला वाटतं की धाराशिव जिल्ह्यामधल्या रुग्णांसाठी एक चांगली सोय आणि चांगली सुविधा आपण या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करतोय की ज्याच्यामुळं त्या रुग्णाला अन्य ठिकाणी त्याच्या आरोग्याच्या सोयीसुविधेसाठी न जावं लागता त्याचं निदान, त्याचे उपचार इथल्या इथं कसे मिळतील. इव्हन दो की आपण याच महाआरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन सुद्धा याच महाआरोग्य शिबिरामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे 200 डॉक्टरांची प्रशिक्षित आणि नामांकित अशी टीम या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत भारतीय जनता पार्टीने हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलं असल्यामुळे तेरणा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हे शिबिर करतोय. त्यामुळे व्हॉलेंटियर म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी निवडून आले ते लोकप्रतिनिधी आणि शहरातले जिल्ह्यातले प्रमुख नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अशी साधारणतः 200 लोकांची स्वयंसेवक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. आलेल्या रुग्णांची नोंदणी फिजिकल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने करून त्याला योग्य त्या ठिकाणी योग्य त्याच्या आरोग्याच्या समस्येसाठी योग्य त्या ठिकाणी त्यांनी कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणती डॉक्टर त्यांना तपासतील आणि त्यांच्या तपासणीनंतर त्यांना योग्य तो उपचाराचा जो काही विषय असेल तो योग्य माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांना मेडिसिन हवं असेल तर मेडिसिन मिळेल, त्यांना अन्य काही तपासण्या करायच्या असतील तर त्याच्यासाठीची सुद्धा भविष्यातली व्यवस्था या महाआरोग्य शिबिरातून आपण करायचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांना आमंत्रित करून हा विषय आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा आग्रह याच्यासाठी आहे की आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व जनतेपर्यंत आणि या विषयातल्या गरजू व्यक्तींपर्यंत हा विषय पोहोचावा. आणि ज्या पद्धतीने आपण स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त हा महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम करतो. या शिबिराचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ जावा आणि शेवटच्या रुग्णापर्यंत म्हणजे एका डॉक्टरकडनं तपासणी करून घेतल्यानंतरही आपल्याला सेकंड ओपिनियन म्हणून अनेक डॉक्टरांकडे जायची आपल्याकडं एक चांगली परंपरा आहे की आपण बघतो की हे डॉक्टर हे उपाय सुचवत आहेत, दुसरे काय सुचवत आहेत. तर एकाच ठिकाणी आपल्याला एकाच विषयातले किमान 5 ते 10 डॉक्टर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असतात. त्यामुळं वेगवेगळ्या विषयांमधल्या लोकांकडे जाण्याचा, प्रवास करण्याचा किंवा तुमची श्रमशक्ती खर्च करण्याचा जो काही प्रसंग रुग्णांवर किंवा त्या व्यक्तीवर येणार आहे तो इथे आपण या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून टाळू शकतो. जसं की आता नितीनजींनी सांगितलं की डेंटलची सुद्धा एक आपण स्पेसिफिक व्हॅन उपलब्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. फिजिओथेरपीची सुद्धा डॉक्टर या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे. असा कॅम्प की ज्या कॅम्पमध्ये कुठलाच शरीराच्या विविध आजारांवर प्रश्न निर्माण झालाय आणि त्याचा डॉक्टर आपल्याला उपलब्ध नाही असं या कॅम्पमधनं होणार नाही. प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रांजळ हेतूनं आपण हा प्रयत्न करतोय की एक चांगली व्यवस्था या रुग्णांसाठी आपण निर्माण करू. धाराशिवमधल्या ज्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, जिल्हा रुग्णालय असेल किंवा आपलं मेडिकल कॉलेज असेल याच्या माध्यमातून आपण आज सकाळी आम्ही काळेसाहेब प्रमुख सगळे आमचे नेते मंडळी यांच्यासोबत या 3ही विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आम्ही मिटिंग केली आणि त्यांच्याकडनं ज्या व्यवस्था आपण उभ्या करणार आहोत, ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर आपण संपन्न करणार आहोत या सगळ्या व्यवस्था आम्ही समजून घेतल्या आणि आपणही आपल्या माध्यमातून या सगळ्या विषयाला जागरूकतेनं समाजापर्यंत पोहोचावं.
समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचवावा याच्यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, माजी आमदार श्री सुजितसिंह ठाकूर साहेब, नव्यानं विधान परिषदेचे आमदार असलेले श्री बसवराज पाटील साहेब आणि जिल्ह्यातली सगळीच टीम यांच्या संकल्पनेतून आपण हा तिरणा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी असा हा महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. आपले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माननीय श्री मल्हार राणा जगजितसिंह पाटीलजी आणि आपली युवा मोर्चाची जी टीम आहे या टीमच्या माध्यमातून आपण एक स्वयंसेवकाची चांगली व्यवस्था या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून निर्माण करतो. अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये एकत्रित मॉब मोबिलायझेशन करून कोणते विषय आपल्याला समाजासाठी हाताळता येतील त्याचा एक सुरुवात या महाआरोग्य शिबिरातून आपण करतोय. मला वाटतं की धाराशिवकरांसाठी या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून जी व्यवस्था आपण निर्माण करतोय या व्यवस्थेतनं एक चांगला फायदा धाराशिवच्या नागरिकांसाठी निर्माण होईल. या अपेक्षेसह मला वाटतं की आपण आपल्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचवावं. धन्यवाद. मुळामध्ये हो महाआरोग्य शिबिर आपण गिरीश महाजन साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. मेडिकल कॉलेज हो ते आता मेडिकल कॉलेजच्या टीमच्या तिथं आज आपली बैठक झाली. बघा किती मोठा योगा. त्यामुळं शिबिराच्या उद्घाटनाचं असं काही पार्टी म्हणून अजून काही असं आपण प्रयोजन केलेलं नाही. परंतु जिल्ह्यामधले जे 3 नेते आहेत आपल्याकडे त्यांच्या माध्यमातून आपण उद्घाटन करावं असा आपला मानस आहे. किंवा एखादा जिल्ह्यामधली एखादी सिनियर व्यक्ती, जिल्ह्यातली एखादी इंटेलेक्च्युअल पर्सन, एखादी चांगले डॉक्टर असं प्रयत्न आहे. त्याच्यावर आम्ही आत्ता जे कॉन्सन्ट्रेशन केलंय ते कॉन्सन्ट्रेशन आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या टीमचं असं योजना आहे की 5,000 पेशंट्स त्या शिबिराच्या माध्यमातून तपासले जातात. सकाळी 9 ते साधारणतः 5 वाजेपर्यंत चालणारं हे शिबिर आहे. आणि मुंबईवरून, पुण्यावरून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण वेगवेगळे तज्ज्ञ असे डॉक्टर बोलवलेले आहेत. त्यामुळं त्या डॉक्टरांच्या उपस्थितीचा लाभ जो काही आहे ना ते आपल्या जिल्ह्यातल्या रुग्णांना, आवश्यक व्यक्तींना त्याचा लाभ झाला पाहिजे. त्यामुळं आमचं सगळं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते या लोकांच्या कसं त्यांच्यासाठी आपण हे कसं व्यवस्थित करू शकतो त्याच्यावर आहे. आणि आपण सांगता ते बरोबर आहे. शिबिराच्या उद्घाटनासाठी तर आपण मला वाटतं की आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन करावं. त्याला ठाकूर साहेबही उपस्थित असणार आहे, सगळे आमची टीमही उपस्थित असणार आहे. हा त्यालाच मी फिनिश करतो. त्याही वेळेला जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमधनं आम्ही अपेक्षित जी रुग्णसंख्या गृहीत धरलेली होती त्यापेक्षा कैक पटीनं रुग्णसंख्या अधिकची आली. आता ज्या लोकांना व्यवस्था मिळाली त्या लोकांकडनं सकारात्मक प्रतिसाद म्हणा किंवा आमची व्यवस्था झाली म्हणून म्हणा की हे सांगण्यात नाही आलं. परंतु म्हणजे खूप क्राऊडेड ते झाल्यामुळं ज्या लोकांची गैरसोय झाली त्या लोकांकडनं टीका करण्यात आली. आता हे वावगं म्हणजे ह्याच्यात काही वावगं असायचं काहीच कारण नाही. त्यामुळे आता आम्ही जो प्लॅटफॉर्म तयार केला ना तो प्लॅटफॉर्म मला वाटतं राणादादांनी आणि टीमनी काल एक व्हॉइस कॉल आणि एक ग्रुप मिटिंग केली होती ऑनलाईनमध्ये. त्याच्यामध्ये ते आपण पेशंट त्या त्या गावांमधनं कशी येतील त्यांना यायची व्यवस्था करता येईल का इथपासून आपण विचार करतो. पोस्ट ट्रीटमेंटसाठी आपण काय करतोय 2 पद्धतीनं. मी सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला त्याची नोंदणी होईल तर ती फिजिकल होईल आणि डिजिटलही होईल. फिजिकल होईल म्हणजे वहीमध्ये नाव नोंदणी करून त्याला आपण त्याचा मोबाईल नंबर, त्याला कुठं जायचं आहे, त्याला ट्रीटमेंट कुठं द्यायची हेही आपण सांगणार आणि डिजिटलही करणार.
तर डिजिटल याच्यासाठी करणार की पोस्ट ट्रीटमेंट म्हणजे त्या रुग्णाचं त्या तपासणीनंतर त्या रुग्णाची व्यवस्था काय झाली हे कळण्यासाठी आपण त्याची डिजिटल ट्रीटमेंट करू. डिजिटल त्याचं नोंदणी करून घेऊ, त्याची व्यवस्था आपण करणार आहोत प्रॉपर. आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा जो आरोग्य विभाग आहे त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून आपण DHO ना सांगितलं आणि DHO कडनं खाली पूर्ण ते परफेक्ट झालंय की अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर 22 तारखेला धाराशिवला संपन्न होणार आहे आणि मग त्या आरोग्य शिबिरामध्ये या पद्धतीच्या सेवा सुविधा उपलब्ध असणार आहे. तर DHO कडे आणि तिथल्या PUC कडे जिथं जिथं त्याची नोंदणी असेल रुग्णाची त्या रुग्णांना आपण कसं मोबिलाइज करता येईल किंवा त्यांना कसं आणता येईल याच्यावर आपण काम करतो. पण जरी ते नाही आले त्यांना आणता नाही आलं तरी सुद्धा त्यांची नोंद आपल्याकडे असणार आहे. त्यांची नोंद आपल्याकडे असणार आहे. आपण तो प्रयत्न प्रामाणिकपणे करतो. ठीक आहे. त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड साठी एक आपण कॅम्प ठेवलाय. ज्या ज्या रुग्णांना आणि नागरिकाला येणार आहे आयुष्यमान भारतचं कार्ड काढून त्यांना आयुष्यात कधी आजारपणाचे 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून हे आयुष्यमान भारत कार्ड उपयोगाला येणार आहे. ठीक आहे. धन्यवाद. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी कटके साहेब ठीक आहे. त्यामध्ये अधिक माहिती घेऊन पाठपुरावा कसा करता येईल 100% करू. त्या दिवशी जेवढं काही करता येईल ते आपण करू. आपण तरी ते रेग्युलर आपण जे कॅम्प घेतो त्यामध्ये कार्ड काढून घेतो आणि हे जे आता अधिकची माहिती सांगितली नक्की त्याच्यासाठी फॉलो करू. सर रेशन कार्ड ठीक आहे. यामध्ये आता तुम्ही निदर्शनात आणून दिलं त्याबद्दल आपण योग्य ठिकाणी आदेश देण्यासाठी त्यांना सूचना करू. धन्यवाद. आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी तयार आहे. तुमचा सुद्धा आहे. भगत साहेब. धन्यवाद.